नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून नियोजित कट करून निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी हे हत्या केल्याचे आरोप सकल मराठा समाजाने केला असून या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करून सदर गुन्ह्याचा तपास CBI किंवा SIT कडे देण्यात यावा अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली. येथे आमचे मराठा समाज बांधव सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, या हत्यामागे मास्टर माइंड आम्हाला कळलं आहे की या घटनेमागे मास्टर माइंड वाल्मिक कराड व त्याचे आश्रयदाते गोपीनाथजी मुंडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या हस्तकांनी ही हत्या घडवून आणलेली आहे. तरी आम्ही सरकारला आमच्या सकल मराठा समाजामार्फत विनंती करतोय की जे हत्यारे आहेत त्या हत्यारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे आणि ही चौकशी CID मार्फत न करता SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे. आणि यामध्ये फक्त 2 आरोपी अटक केले गेले आहेत आणि बाकीचे आरोपी सर्रास फिरत आहे. यांना लवकरात लवकर अटक करून यांची नार्को टेस्ट करून खरा दोषी कोण आहे यापर्यंत या सरकारने पोचलं पाहिजे अशी माफक आणि साधी अपेक्षा या मराठा समाजाची आहे. आणि लवकरात लवकर स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी आम्ही सर्व सकल मराठा समाजामार्फत मागणी करत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.